आता आपण भूगोलातील एक असा टॉपिक अभ्यासणार आहोत जो यूपीएससी आणि एमपीएससीच्या फिजिकल जिओग्राफीचा कणा म्हणजेच बॅकबोन मानला जातो. तो म्हणजे भूरूपिक प्रक्रिया, जिओमॉर्फिक प्रोसेसेस. पूर्व परीक्षेत जोड्या लावा आणि मुख्य परीक्षेत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी यावर प्रश्न हमखास येतात. ही लेक्चर सिरीज शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक स्लाइडमध्ये मी आयोगाचा एक गुपित प्रश्न सांगणार आहे. या धड्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागाची उत्क्रांती कशी झाली हे पाहणार आहोत. मित्रांनो, आपली पृथ्वी म्हणजे एका शिल्पकाराचा स्टुडिओ किंवा एक महाकाय रणांगण आहे. इथे ज्वालामुखीसारखी आतून येणारी अंतर्गत बले आणि पाऊस वाऱ्यासारखी बाहेरून येणारी बहिर्गत बले यांच्यात एक शाश्वत आणि न संपणारा संघर्ष सुरू आहे. या दोन विरुद्ध शक्तींच्या खेळातूनच आपले डोंगर आणि दऱ्या घडत असतात. मित्रांनो, भूगोलात एक तत्व आहे, द प्रेझेंट इज द की टू द पास्ट. आज ज्या प्रक्रिया घडत आहेत त्यावरूनच आपण पृथ्वीचा इतिहास समजू शकतो. या प्रक्रियांमुळेच पृथ्वीच्या कवचात समतोल म्हणजेच आयसोस्टॅसी राखला जातो. पण असा प्रश्न पडतो की पृथ्वीचा पृष्ठभाग सगळीकडे सपाट का नाही, तो असमान का आहे? याचे कारण म्हणजे दोन विरुद्ध दिशेने काम करणारे कामगार. अंतर्गत बले म्हणजेच एंडोजेनिक फोर्सेस ही भूमी निर्माणकारी शक्ती, लँड बिल्डिंग प्रोसेस आहे, जी जमिनीला आतून वर ढकलून तिची उंची वाढवतात. या उलट बहिर्गत बले म्हणजेच एक्झोजेनिक प्रोसेसेस ही भूमी विदारक शक्ती, लँड विअरिंग आहेत, जी एखाद्या करवतीसारखे उंचावलेल्या भागाची झीज करून तो भाग सपाट करण्याचा प्रयत्न करतात. जोपर्यंत या दोन बलांमधील हा संघर्ष सुरू राहील तोपर्यंत पृथ्वीवर हे सुंदर आणि वैविध्यपूर्ण डोंगरदऱ्यांचे निसर्ग सौंदर्य टिकून राहील. लक्षात ठेवा, अंतर्गत बले ही विषमता निर्माण करतात, तर बहिर्गत बले समानता आणण्याचा प्रयत्न करतात. यालाच ग्रेड्स ऑफ लँडफॉर्म्स असेही म्हणतात. आतापर्यंत आपण पाहिलं की दोन मोठी बलं एकमेकांशी लढतायत, पण परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा भाग आहे यांचं वर्गीकरण. आयोग अनेकदा विचारतं की अमुक प्रक्रिया अंतर्गत आहे की बहिर्गत. चला, या फॅमिली ट्रीची फांदी फांदी समजावून घेऊया. या सर्व प्रक्रियांना समजून घेण्यासाठी आपण त्यांचे वर्गीकरण एका फॅमिली ट्री सारखे पाहूया. भूरूपिक प्रक्रियांचे दोन मुख्य भाग पडतात, अंतर्गत प्रक्रिया आणि बहिर्गत प्रक्रिया. अंतर्गत प्रक्रियांमध्ये पटल विरूपण म्हणजेच डायस्ट्रॉफिझम आणि ज्वालामुखी क्रिया व्होल्कॅनिझम यांचा समावेश होतो. तर बहिर्गत प्रक्रियांसाठी आपण अपक्षरण म्हणजेच डिन्युडेशन हा शब्द वापरतो, ज्यात प्रामुख्याने अपक्षय म्हणजे वेदरिंग, सामूहिक हालचाल म्हणजे मास वेस्टिंग आणि क्षरण संचयन म्हणजेच इरोजन ऑर डिपोजिशन या तीन भावंडांचा समावेश होतो. डेन्युडेशन हा शब्द यूपीएससी मेन्स साठी अत्यंत महत्वाचा आहे. यात इन सिटू म्हणजेच जागच्या जागी आणि एक्स सिटू म्हणजेच वहन होऊन येणे या दोन्ही क्रियांचा समावेश होतो. चला तर आधी अंतर्गत बलांची म्हणजेच एंडोजेनिक फोर्सेसची ताकद कुठून येते ते पाहूया. जसे गाडी चालवण्यासाठी इंजिनाला पेट्रोल लागते, तशी पृथ्वीच्या आतून निर्माण होणारी ऊर्जा ही या प्रक्रियांमागील मुख्य शक्ती आहे. ही ऊर्जा तीन ठिकाणांहून येते: खनिजांचा किरणोत्सर्ग म्हणजेच रेडिओ ऍक्टिव्हिटी, परिवलन आणि भरती ओव्हरटीचे घर्षण म्हणजेच रोटेशनल अँड टायडल फ्रिक्शन, आणि पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळेची साठलेली मूळ उष्णता प्रायमॉर्डियल हीट. या प्रचंड ऊर्जेमुळे आतमध्ये उष्णतेचे प्रवाह तयार होतात, जे खंडांना आणि पर्वतांना जन्म देतात. या अंतर्गत ऊर्जेमुळे होणाऱ्या पटल विरूपणाचे म्हणजेच डायस्ट्रॉफिझमचे दोन रंजक प्रकार आहेत. पहिला आहे पर्वत निर्माण, त्याला म्हणतात ओरोजेनी. तुम्ही कधी टेबलावरील कापड दोन्ही बाजूंनी आत ढकलून पाहिले आहे का? कापडाला जशा घड्या पडतात तशाच क्षितिज समांतर बलांमुळे भूकवचाला घड्या पडून पर्वत तयार होतात. दुसरा प्रकार आहे खंड निर्माण, त्याला इपिरोजेनी म्हणतात. यात बल उभ्या दिशेने म्हणजेच खालून वर काम करते. जसे जॅक लावून पूर्ण गाडी वर उचलली जाते, तसाच यात भूकवचाचा अतिविशाल भाग वर उंचावला जातो किंवा खाली खचतो. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर सह्याद्रीची निर्मिती ही ओरोजेनी नसून इपिरोजेनी आणि खचदरीच्या प्रक्रियेचा भाग आहे. हे एमपीएससी साठी लक्षात ठेवा. पर्वत तयार व्हायला लाखो वर्षे लागतात, पण ज्वालामुखी क्रिया म्हणजेच व्होल्कॅनिझम ही एखाद्या फास्ट फूड सारखी जलद प्रक्रिया आहे. पृथ्वीच्या आतील शिलारस म्हणजेच मॅग्मा वेगाने पृष्ठभागावर येतो. जर तुम्ही कोकची बाटली हलवून उघडली तर जसा फेस बाहेर येतो तसाच शिलारस बाहेर येऊन बहिर्गत भूरूपे म्हणजे लावारसाचे पर्वत बनवतो. पण जर हा शिलारस बाहेर न येता आतल्या आतच थंड झाला तर त्याला
अंतर्गत भूरूपे इंट्रुजिव्ह फॉर्म्स म्हणतात. आता आपण बाहेरच्या जगाकडे वळूया. निसर्गाचे बाहेरचे घटक वारा, पाऊस, नदी हे एखाद्या हातोड्यासारखं डोंगरांना कापत असतात. या प्रक्रियेला म्हणतात डिन्युडेशन. यातला सर्वात आयडियल परीक्षकांचा प्रश्न म्हणजे वेदरिंग. चला बघूया खडक जागेवरच कसे फुटतात. आता आपण दुसऱ्या टीमकडे म्हणजेच बहिर्गत बलांकडे येऊया. या सर्व प्रक्रियांसाठी एकच मोठा शब्द आहे, अनाच्छादन किंवा अपक्षरण म्हणजेच डिन्युडेशन. याचा अर्थ होतो उघडे करणे किंवा आवरण काढून टाकणे. जसे जुन्या भिंतीवरील रंग पापुद्रे निघून उघडा पडतो, अपक्षय, सामूहिक हालचाल आणि क्षरण हे सर्व अपक्षरणाचेच भाग आहेत. या सर्वांना काम करण्याची ऊर्जा कुठून मिळते? तर सूर्याच्या उष्णतेतून आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून. समजा तुम्ही एखादे बिस्किट उघड्यावर ठेवले आणि ते हवेतील ओलाव्यामुळे जागच्या जागी मऊ होऊन कुजले, तर तो झाला अपक्षय. हवामानाच्या विविध घटकांमुळे खडकांचे यांत्रिक विघटन होऊन आणि रासायनिक अपघटन होऊन जो होतो तो म्हणजे अपक्षय. इथे सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अपक्षय ही 100% जागेवरच घडणारी प्रक्रिया आहे, म्हणजे इन सिटू प्रोसेस आहे. यात खडकांच्या तुकड्यांचे वहन किंवा ट्रान्सपोर्टेशन अजिबात होत नाही. अपक्षयाचे प्रकार पाहूया. पहिला आहे रासायनिक अपक्षय, केमिकल वेदरिंग. यासाठी पाणी आणि हवा म्हणजे हवेतील ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अत्यंत महत्वाचे आहेत. जशी साखर पाण्यात विरघळते तसे खनिजे पाण्यात विरघळणे म्हणजे द्रावण, सोल्युशन. ऍसिड रेनमुळे चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन विरघळणे म्हणजे कार्बोनेशन. खनिजांनी स्पंजासारखे पाणी शोषून फुगणे म्हणजे जलयोजन, हायड्रेशन. आणि सर्वात सोपे म्हणजे लोखंडाला पावसाच्या पाण्यात गंज लागणे, याला भस्मीकरण किंवा ऑक्सिडेशन म्हणतो. चुनखडीच्या प्रदेशात सोल्युशन आणि कार्बोनेशन मुळे तयार होणारी कास्ट टोपोग्राफी आयोगाचा अत्यंत आवडता विषय आहे. आता दुसरा प्रकार म्हणजे भौतिक आणि जैविक अपक्षय. भौतिक अपक्षयात तापमानातील बदलांमुळे खडकांवर ताण पडतो. तुम्ही कांदा सोलला आहे का? जसे कांद्याचे पापुद्रे निघतात तसे उन्हामुळे गरम होऊन खडकांचे बाहेरील पापुद्रे सुटे होतात. याला अपपर्णन म्हणजेच एक्सफॉलिएशन म्हणतात. जैविक अपक्षयात वनस्पतींची मुळे खडकांच्या भेगांमध्ये शिरून एखाद्या वेजेस सारखा दाब निर्माण करतात. तसेच उंदीर आणि गांडूळ बिळे करून खडकांची झीज करतात. तर सडणाऱ्या पानांच्या अंमलामुळेही खडक कुजतात. मित्रांनो, इथे एक मोठी चूक विद्यार्थी करतात. जेव्हा डोंगर कोसळतो तेव्हा आपण त्याला इरोजन म्हणतो, पण आयोगाच्या भाषेत ती मास मुवमेंट आहे. आणि यात पाणी हे फक्त वंगण म्हणजेच ल्युब्रिकंट म्हणून काम करतं, ते वहन करत नाही. हा फरक समजून घेतलात तर तुमचे 2 मार्क पक्के आहेत. अपक्षयानंतर पुढची पायरी म्हणजे सामूहिक हालचाल, त्यालाच मास मुवमेंट म्हणतात. मित्रांनो, जर उतारावर एक मोठा दगड ठेवला असेल आणि तो गुरुत्वाकर्षणाच्या थेट प्रभावाखाली म्हणजेच डायरेक्ट इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी घसरत आला तर त्याला सामूहिक हालचाल म्हणतात. इथे एमपीएससीची सर्वात आवडती फॅक्ट आहे. या प्रक्रियेत वाहते पाणी, हिमनदी किंवा वारा यांसारख्या क्षरणकारकांचा थेट सहभाग नसतो. फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण हा एकमेव चालक आहे. अपक्षयामुळे खडक कमकुवत होतात, ज्यामुळे या हालचालीला वेग मिळतो. महाराष्ट्रात माळीण आणि इर्शाळवाडीची दुर्घटना ही डेब्रिज स्लाइड किंवा मड फ्लोचे उदाहरण आहे. हे करंट अफेअर्सशी जोडून विचारले जाऊ शकते. या सामूहिक हालचालींचे उताराच्या तीव्रतेनुसार 3 प्रकार पडतात. जर मातीचा ढिगारा पाठीमागे फिरून एखाद्या खुर्चीत रेलल्यासारखा खाली सरकला तर त्याला खचणे किंवा स्लंप म्हणतात. जर खडक किंवा माती मागे न फिरता घसरगुंडीवरून घसरल्यासारखी वेगाने खाली आली तर त्याला दरड कोसळणे, रॉक स्लाइड म्हणतात. आणि जर अत्यंत तीव्र उतारावरून किंवा कड्यावरून खडक थेट हवेतून खाली पडले तर त्याला खडक कोसळणे, रॉकफॉल म्हणतात. आता आपण क्षरण आणि संचयन म्हणजेच इरोजन आणि डिपॉझिशन पाहूया. क्षरण म्हणजे खडकांची झीज करून त्यांचे वहन करणे. हे करण्यासाठी नदी, वारा किंवा हिमनदी यांसारख्या कारकांकडे उच्च गतीज ऊर्जा, हाय कायनेटिक एनर्जी असावी लागते. क्षरणामुळे भूभागाची उंची कमी होते, पण जेव्हा गाडीचा ब्रेक दाबल्यासारखा या कारकांचा वेग आणि ऊर्जा कमी होते तेव्हा ते वाहून आणलेला गाळ खाली टाकतात. यालाच संचयन म्हणजेच डिपॉझिशन म्हणतात. यामुळे खळगे भरून निघतात. चला तर आतापर्यंत पाहिलेल्या बहिर्गत प्रक्रियांचे
एक द्रुत तुलनात्मक विश्लेषण करूया. अपक्षय हवामानामुळे होतो, वहन कारक नसतो आणि ही पूर्णपणे जागेवरच घडणारी प्रक्रिया आहे. सामूहिक हालचाल फक्त गुरुत्वाकर्षणामुळे होते, वहन कारक नसतो आणि ती जागेवर घडत नाही, कारण खडक खाली पडत असतात. तर क्षरण ही गतीज ऊर्जेमुळे होते, नदी वाऱ्यासारखे कारक असतात आणि ही सुद्धा जागेवरच घडणारी प्रक्रिया नाही. हा तक्ता परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या सर्व अपक्षयाचा फायदा काय? तर त्यातून पृथ्वीवर जीवसृष्टी पोचणारी माती तयार होते. मृदा निर्मिती म्हणजेच पेडोजेनेसिस ही एक अत्यंत रंजक प्रक्रिया आहे. माती हा केवळ खडीचा किंवा मृत पदार्थांचा ढिगारा नाही, तर ते एक गतिमान माध्यम म्हणजेच डायनॅमिक मीडियम आहे. अपक्षय झालेला खडकांचा चुरा हा मातीचा कच्चा माल असतो. त्यावर जीवाणू आणि शेवाळे वाढू लागतात. कुजलेल्या वनस्पती आणि प्राण्यांपासून काळभोर ह्युमस तयार होते आणि खनिजांसोबत मिसळून एक परिपक्व माती म्हणजेच मॅच्युअर सॉइल तयार होते. व्हॅसिली डॅक्युचेव यांना मृदाशास्त्राचे जनक मानले जाते. पेडोलॉजी म्हणजे मातीचा अभ्यास, हे लक्षात ठेवा. जसे चांगला केक बनवण्यासाठी काही मूलभूत गोष्टी लागतात, तसे माती बनवण्यासाठी 5 घटक लागतात. त्यातील 3 निष्क्रिय घटक म्हणजेच पॅसिव्ह फॅक्टर्स आहेत, जे स्वतः कोणतीही कृती करत नाहीत पण नियंत्रण ठेवतात. पहिला म्हणजे मूळ खडक, पॅरेंट मटेरियल, जो मातीचा पोत म्हणजेच टेक्स्चर ठरवतो. दुसरी भूरचना म्हणजेच टोपोग्राफी. तीव्र उतारावर माती पाण्यासोबत वाहून जाते, त्यामुळे थर पातळ असतो, पण सपाट प्रदेशात मातीचा जाड थर साचतो. आणि तिसरा घटक म्हणजे काळ म्हणजेच टाइम. जेवढा जास्त वेळ मिळेल तेवढी माती अधिक परिपक्व होते. मृदा निर्मितीचे समीकरण लक्षात ठेवा. सॉइल इज द फंक्शन ऑफ ऑल ऑफ द अबोव 5 फॅक्टर्स. याला जेनिज इक्वेशन म्हणतात. उरलेले 2 घटक हे सक्रिय घटक, ऍक्टिव्ह फॅक्टर्स आहेत, जे माती बनवण्याचे प्रत्यक्ष काम करतात. यातील सर्वात बॉस म्हणजे हवामान, क्लायमेट. अति पावसाच्या प्रदेशातील मातीतील सिलिका वाहून जाते, याला डिसिलिकेशन म्हणतात. तर कोरड्या प्रदेशात बाष्पीभवनामुळे क्षार वर येऊन कठीण थर बनतात. तसेच जास्त तापमानात रासायनिक क्रिया वेगाने होतात. दुसरा सक्रिय घटक म्हणजे जैविक क्रिया, बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. मुळांपासून ह्युमस तयार होतो. रायझोबियम बॅक्टेरिया हवेतील नायट्रोजन मातीत ओढतात आणि गांडुळे एखाद्या नांगरासारखी माती खालीवर करून तिला सच्छिद्र बनवतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण धड्याचा निष्कर्ष काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्रत्येक सुंदर भूरूप हे निर्मिती आणि विनाशाच्या चक्राचे फळ आहे. अंतर्गत बले, जी म्हणजेच मॅग्मा, अपलिफ्टमेंट, नवी भूरूपे जन्माला घालतात. हवामान आणि गुरुत्वाकर्षण त्यांचा अपक्षय आणि क्षरण करतात आणि याच विनाशातून परिपक्व मातीची निर्मिती होते, जी संपूर्ण जीवसृष्टीचा आधार आहे. पृथ्वीचा हा शाश्वत समतोल खरोखरच अद्भुत आहे. आज आपण भूरूपिक प्रक्रियांचे पूर्ण पोस्टमॉर्टम केले आहे. मला खात्री आहे की अंतर्गत आणि बहिर्गत बलांमधील फरक आता तुमच्या डोक्यात फिट बसला असेल. या लेक्चरच्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अभ्यासू मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नदी, वारे, हिमनदी यांसारख्या भूरूपांचे सविस्तर अभ्यास करणार आहोत.